स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। इस बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां MSEDCL के भ्रष्ट प्रबंधन के खिलाफ भाजपा ने कार्यालय पर किया विरोध प्रदर्शन। आगे बात होगी नांदेड़ की, जहां दूषित पानी की वजह से स्वास्थ्य खतरे में निवासियों को हो रही परेशानी। ऐसी तमाम खबरों में करेंगे विस्तार से बात। धुले शहर की साकरी रोड स्थित मुख्य महावितरण कार्यालय पर भारतीय जनता पार्टी द्वारा जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। इसमें आरोप लगाया गया कि महावितरण विभाग के अधिकारी और कर्मचारी नागरिकों से काम के लिए पैसे मांग रहे हैं। इस आंदोलन की शुरुआत धुले के पूर्व उप महापौर और भाजपा नेता कल्याणी ताई अपमदकर के नेतृत्व में की गई थी। इस प्रदर्शन के दौरान गुस्साए भाजपा पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने कार्यालय में मौजूद अधिकारियों को घेर लिया और उन पर सीधे आरोप लगाते हुए जवाब मांगा। प्रदर्शनकारियों ने स्पष्ट रूप से आरोप लगाया कि महावितरण विभाग के कुछ अधिकारी और कर्मचारी विभिन्न कार्यों के लिए नागरिकों से खुलेआम पैसे मांगते हैं। इस भ्रष्टाचार के कारण आम नागरिक परेशान हैं। अम्पाटकर ने कहा कि बार बार शिकायत के बाद भी कोई ठोस कार्रवाई नहीं होने पर भाजपा कार्यकर्ताओं ने सड़कों पर उतरकर अपनी आवाज उठाने का फैसला किया है। नमस्कार, मी कल्याणी ताई आंबोळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर, कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष, त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून MSEBला एक कंप्लेंट केलेली होती। कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली। अशी 2-4दा भेट झाल्यानंतर साधारण महिना 2 महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं। जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली। त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भामरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी। आपल्या आमदार साहेबांनी अनुप यांनी सुद्धा त्यांना विनंती केली। एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज 5 महिने त्या गोष्टीला उलटले। 5 महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही। हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं, परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब, अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते MSEB मध्ये येऊन टाकतात। MSEBचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही, त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात, त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते। भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। ते समोरासमोर म्हटलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। कॉल रेकॉर्ड असता तो आम्ही दाखवला असता, परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं। अशाच प्रकारे मी वार्डाची नगरसेविका असल्यामुळे बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात, धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं, साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा, त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो, तुम्ही फक्त अर्धच भरा। एवढं सांगितल्यानंतरही 4-4 महिने 6-6 महिने त्यांना चक्र घालावं लागतं। अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे याच कारणावरून आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी डंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे। त्यांच्या कानावर घातलं, त्यांचं जर ऐकत नसेल, BJPच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं, खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणून आज त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली। त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे, हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं। आम्हाला हे उत्तर 8 दिवसाच्या आत अपेक्षित आहे। हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही यापुढील मोठं आंदोलन छेडू अशी मी सर्वांना। धुले महाराज से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। नांदेड़ शहर के सिडको परिसर में पिछले कई सालों से नाले का दूषित पानी लोगों के घरों के सामने जमा हो रहा है। इससे नागरिकों का स्वास्थ्य खतरे में पड़ रहा है। सिडको परिसर के निवासियों ने नगरपालिका अधिकारियों को कई बार शिकायतें दी, लेकिन इस पर कोई कार्रवाई नहीं की गई है। घरों के सामने 12 महीने दूषित पानी जमा होने के कारण घरों में मच्छर और दुर्गंध फैल रही है, जिससे नागरिकों के क्षेत्र का स्वास्थ्य खतरे में पड़ गया है। सिडको के निवासियों का कहना है कि उन्होंने अपने क्षेत्र के नगर सेवकों को कई बार सूचित किया और शिकायतें दी, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है।
नागरिकों का ये भी कहना है कि पूरे सिडको और हार्डको परिसर के नागरिक घरों का गंदा कचरा और मरे हुए जानवर घरों के सामने और परिसर में फेंक रहे हैं। सिडको परिसर के नागरिकों का कहना है कि प्रशासन को इस पर जल्द से जल्द उचित कदम उठाकर उचित कार्रवाई करनी चाहिए और उनके क्षेत्र को साफ करके नालियां बनवा देनी चाहिए। मी सुमनबाई अंबोरे सिडको मध्ये राहते, दुर्गादेवीच्या मंदिराजवळ। इथं मोठा खड्डा पाण्याचा, सर्व लोकांचं चंबरचं पाणी आमच्या इकडून आमच्या गल्लीमध्ये येते, पण आमच्या गल्लीमध्ये कोणी बी हाक देत नाही। नगरसेवक निवडून आले तर निवडणुकीच्या वेळेस येतात आमच्यापाशी, नंतर पैसे मिशे घ्या म्हणतात, नंतर आम्हाला फिरून बघत नाही। आणि आमच्या गल्लीमध्ये नुसता घाण आहे, चंबरचे पाणी नळाला सुद्धा येते, घाण पाणी आम्हाला पिवावं लागते। आणि या कोणी हे लोक आम्हाला फिरून सुद्धा बघत नाहीत। किती वर्षापासून आपल्याला त्रास आहे? 6 वर्ष झाले आम्हाला इतका त्रास आहे। 6 वर्ष झाले एवढा त्रास आहे। चंबरचं पाणी एवढाले मच्छर चावतात, आमच्या लेकरायला सुद्धा तापी येतात। आम्ही सरकारी दवाखाना येतात, साप निघतात आमच्या इथे। एनडी 41 बेकरीचा भाग आहे। आता चांगला रोड करता करता त्यांनी थोडाही उंच केलाय, पाठीमागचा रोड उंच केला, समोरचा खाली केला आणि करून देतो म्हणून करून द्यायला अजून काही आलीच नाही येत। दर गुरुवारी बायका जातात बाजारला, इथून लेकरं जातात पडायला, त्याचं पाणीच असते, चंबरचा पाणीच असते। त्यांना थोडंसं विचार करायला पाहिजे होता आणि करून द्यायला पाहिजे होता। आम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तात्काळ येणे आणि पावसाळ्याच्या आधी आम्हाला एवढं करून देणे। या ठिकाणी नालंदा बुद्ध विहार परिसरात काही महिन्यापूर्वी रोड केला असता हे रोड बरोबर झाला नाही। कारण याच्या पहिले आम्ही 2 वेळेस ते 10 वेळेस आम्ही सगळ्यांना बोलल्या की साहेब कसं करणारा। साहेब म्हणतात हे कॉन्ट्रॅक्टदार नाहीत, ज्यानं केले त्याला बोला, आणि दुसरा एक कॉन्ट्रॅक्टदार आहे। याच्यामध्ये 2 कॉन्ट्रॅक्टदार आहेत। याच्या पहिले 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी तर रस्ता झाला, नंतर हे झाला। मग याची जी साईज आहे ही साईज उंच आहे आणि ही साईज खाली आहे, याच्यामुळे या ठिकाणी पाणी जास्त असते। आम्ही वारंवार ते अधिकाऱ्यांना बोलून पण कोणी काम करत नाही आहे। आम्ही सर्व जे इथले जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना 4-5 वेळेस बोलून पण त्यांनी काम केलं नाही। आणि हा सुरेश जोशी आहे, त्या सुरेश जोशीला म्हटलं की भाऊ हे असं आहे, हो मैं करके देता। आणि जेव्हा हे काम समोरचं होतं ते काम आम्ही थांबवलं असता त्यांनी म्हणले की तुम काम मत रुका, हम करके देते, उसका टेन्शन मत लो। हे वाक्य बोलून अजून 2 ते 2.5 महिने झालं इथं लहान लेकरं, कारण नालंदा बुद्धवार असल्यामुळं लहान लेकरं या परिसरात खेळतात आणि इथं डेंग्यूची शिकायत, ताप असं भरपूर काही रोग या पाण्यामुळे होतात। कारण हे पाणी घरामध्ये जातं आणि इथे एक ड्रेनेज लाईन आहे, ती ड्रेनेज लाईन जास्त जर पाणी आलं तर ड्रेनेज लाईन अशी उकळती, त्याच्यामुळे इथं घाणीचं साम्राज्य आहे। आणि साहेबांनी तात्काळ याची दखल घेऊन हे काम करून द्यावं, अन्यथा आम्ही सर्व गल्लीतले नालंदा बुद्धवार परिसरातले सर्वजण उपोषणाला बसू, अन्यथा नाही झालं तर याच्यावरून तीव्र आंदोलन करू। ही साहेबाला एक विनंती आहे की हे काम लवकरात लवकर आम्हाला करून द्यावं। या ठिकाणी आमचे पिंटू महाराज भावी नगरसेवक आलेत, त्यांनी 2 गोष्टी बोलावे। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।